सध्या महाविकास आघाडीतील बहुतांश नेते महायुतीच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे। शिवाय नुकताच शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी महिनाभरात राजकारणाला कलाटणी मिळेल असा दावा केला होता। त्यामुळे आता आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे। पण या दरम्यान महायुतीचे दोन ऑपरेशन्स जरा जास्त चर्चेत आले आहेत। ते म्हणजे टायगर ऑपरेशन आणि दुसरं धनुष्यबाण ऑपरेशन। हे दोन्ही ऑपरेशन महाविकास आघाडीसाठी खूप धोकादायक ठरणार असल्याची चर्चा आहे। पण हे ऑपरेशन्स नेमके काय आहेत आणि यामुळे विरोधकांचे डावपेच कसे निष्प्रभ ठरणार आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पोळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या शिवसेना उभाटा आणि काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप काँग्रेस विरोधात ऑपरेशन धनुष्यबाण आणि ऑपरेशन टायगर राबवण्याच्या तयारीत आहे। या ऑपरेशन अंतर्गत येत्या काही दिवसात ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, काँग्रेसचे 5 आमदार आणि 1 खासदार असे अनेक नेते शिवसेना किंवा एनडीए मध्ये सामील होणार असल्याचा दावा ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनी केला आहे। याशिवाय जर हिंमत असेल तर त्यांनी हे थांबवावं असं आव्हान देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे। त्यानुसार आता पडद्यामागून महायुतीचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाला आणि काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याचं दिसून येत आहे। कारण पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र दंगेकर हे काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे। विशेष बाब म्हणजे रवींद्र दंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी गुरुवारी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट देखील घेतली आहे। याशिवाय तिकडे गुरुवारी अहिल्यानगर शहरातील उद्धव ठाकरे गटातील अनेक माजी महापौर आणि नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे। त्यामध्ये शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेंडगे यांच्यासह काही नगरसेवकांचाही यामध्ये समावेश आहे। मात्र आता बंडखोरीनंतर अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरे गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे। तर दुसरीकडे महायुती आणखी मजबूत होत आहे। यावरून महायुतीचे ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन धनुष्यबाण हे आगामी काळात महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं दिसून येत आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ असताना महाविकास आघाडीला अशी बंडखोरी नक्कीच परवडणारी नाही। खरं तर विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास दुणावला आहे। त्यामुळे विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अधिक मोठं यश मिळवण्यासाठी महायुतीची तयारी सुरू आहे। मात्र दुसरीकडे जनतेने महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत नाकारल्याने आघाडीतील नेत्यांमध्ये आपल्या राजकीय भवितव्याबाबत साशंक निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। त्याच कारणामुळे मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील अनेक जण महायुतीमध्ये डेरेदाखल होताना दिसत आहेत। एकूणच ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात ते गेम चेंजर ठरू शकतात। पण आता महाविकास आघाडी या दोन्ही ऑपरेशनचा सामना करण्यात यशस्वी होते की निष्प्रभ ठरते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।